हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. स्टुडंट्स, आज आपण काय करतो आहे, जो आपला क्वेश्चन नंबर 4 बाकी होता मॅथमॅटिकल लॉजिकचा, जो एक्सरसाइज 1.5 आपण घेतो आहे, त्या 1.5मधला जो क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हा बाकी होता. मी पार्ट 4मध्ये 1 ते 3पर्यंतचे क्वेश्चन टाकलेले आहेत, ठीक आहे. आणि पार्ट 2मध्ये मी क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट करणार आहे. आणि त्यानंतरचं जे काही आपलं लेक्चर असेल, हे लेक्चर आपलं मॅथमॅटिकल लॉजिकल सोडून आपलं मॅट्रासेसवरती स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे आपण काय करतो आहे आता, यानंतर जे आपलं लेक्चर असेल दॅट विल बी ऑन अ मॅट्रासेसवरती असेल, ठीक आहे. तर हे चॅप्टर आपलं काय होऊन जाईल, आज कंप्लीट होऊन जाईल. तर बघा की क्वेश्चन नंबर 4 काय म्हटलं होता की राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. म्हणजे आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेले आहेत, त्या स्विचिंग सर्किटचा सर्किट कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे आणि त्याचा रिझल्ट इंटरप्ट करायचा आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती डिस्कशन करताय, तर आपल्याला हा जो स्विचिंग सर्किट दिलेला आहे त्याचा एक टेबल पाडायचा आहे आपल्याला, आणि तो टेबलमध्ये हे सर्किट ऑन आहे किंवा ऑफ आहे याला आपल्याला दाखवायचं आहे, ठीक आहे ना. तर बघा इथे दिलेलं हे सर्किट आहे आपल्याकडे, ठीक आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म पहिले लिहावं लागेल. म्हणजे आपल्याला PQ लिहावा लागतो, ठीक आहे ना. P म्हणजे S1 क्लोज आहे, Q म्हणजे S2 क्लोज आहे, निगेटिव्ह P म्हणजे S1 डॅश क्लोज आहे आणि निगेटिव्ह Q म्हणजे S2 डॅश क्लोज आहे, ठीक आहे. सो हेअर आता S1 S2 डॅश आणि S2 S3 डॅश हे तिघं एकमेकांमध्ये कसे आहेत, हे पॅरलल आहेत. म्हणून यांच्यामध्ये काय होऊन जाईल, डिस्जंक्शन येईल. दिसतंय हे, ठीक आहे. P डिस्जंक्शन निगेशन Q डिस्जंक्शन P राऊंड ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे, कारण इथे हे दोघं एकमेकांमध्ये काय आहेत, सिरीजमध्ये आहेत. म्हणजे नेगेशन P आणि Q हे दोघं एकमेकांमध्ये सिरीजमध्ये आहेत, ठीक आहे. सो S1 S2 डॅश S1 डॅश आणि S2 डॅश दे आर ऑल इन अ सेम केस. तर हाच त्याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल. तर सिम्बॉलिक फॉर्म काढल्यानंतर तर एक सिम्बॉलिक फॉर्म लिहिला, ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहिला ह्या पद्धतीने, दिसतोय हा आपला. त्यानंतर आपला काय येईल, मग काय करायचं आपल्याला, पहिले P लिहितो आपण, नंतर काय लिहितो, Q लिहितो. Qमध्ये काय असतात, पहिले दोघं जर 4च कॉलम असतील ना, कारण इथे PQचं आहे, फक्त P आणि Qचं आहे म्हणून दोनच स्टेटमेंट. तर Pमध्ये काय येईल, 2 1 आणि 2 0, आणि पहिले Qमध्ये 1 1 1 0 1 1 1 0. Qमध्ये नंतरचा इथे निगेटिव्ह एक P दिलेला आहे, निगेटिव्ह Q दिलेला आहे, ठीक आहे, निगेशनचा. सो हेअर वी कॅन से दॅट आता परत 1चा हा 0 1चा 0 0चे 1 1 लिहिले. तर निगेशन Qमध्ये 1चा 0 0चा 1 आणि 1चा 0 लिहिलेला आहे, ठीक आहे. त्यान सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, ह्याला सॉल्व करून घेणार आहोत, P डिस्जंक्शन निगेशन Qला, ठीक आहे. म्हणजे डिस्जंक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे फक्त 0 0 असेल तर तो 0 येईल, अदरवाईज काय येतो, तो 1 येतो, ठीक आहे. तर इथे डिस्जंक्शन चेक करायचं आहे आपल्याला Pमध्ये आणि निगेशन Qमध्ये, ठीक आहे, ह्या दोघांमध्ये. तर इथे हा 1 1 आहे, तर 1 0 1 आला 1 1 आला, तर इथे दोघं हे 0 होते म्हणून हा 0 लिहिला, ठीक आहे. त्यानंतरचा आपण हा जो येतो आहे आपला, जो स्विचिंग टेबलमधला आपला आहे, दॅट विल बी हा, आणि हा 1 आहे, हा 1 आला, तर इथे फक्त हे दोन काय होते, 0 होते. तर हे आपलं सॉल्व झालं. परत अजून काय करू आपण, हे जे दुसरं दिलेलं आहे ना, नेगेशन P आणि Qला सॉल्व करून घेऊ. तर हा नेगेशन P आणि हा Q आहे, तर यांच्यामध्ये बी काय कंजंक्शन आहे, तर कंजंक्शनमध्ये दोघं 1 1 लागतात. तर दोघं 1 1 तर इथेच आहे, फक्त हा 1 आला, बाकी दोघं काय झाले, सगळे 0 आले, ठीक आहे. सो दॅट अगेन हा पूर्ण स्टेटमेंट लिहिला. तर दोघांना कंपेअर केलं आपण, ह्याला आणि ह्या दोघांना. तर दोघांमध्ये काय हे दिसतं आपल्याला, डिस्जंक्शन. तर डिस्जंक्शनमध्ये काय असतं, इथे 0 0 असेल तर तिथे तो 0 येईल, बाकी सगळे 1 येतात. तर जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर सगळीकडे फक्त 0 1च आहे, म्हणून हे काय 1 1 आहे. म्हणजे लास्ट कॉलम जो आहे ना आपला, हा जो शेवटच्या कॉलममधले जे एंट्रीज आहेत त्या सगळे काय दाखवत आहेत, 1 1 दाखवत आहेत. सो बिकॉज ऑफ दिस वी कॅन से दॅट जे गिवन सर्किट आहे ते कसं आहे, क्लोज आहे, म्हणजे काय ऑन आहे, हे काय होईल, चालू असेल हे सर्किट, ठीक आहे. दिस इज अवर इंटरप्शन इथे. तर त्यानंतरचा क्वेश्चन पण तुम्हाला इथे दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 2 हा असा दिला होता तुम्हाला, हे सर्किट दिलेलं आहे. S1 S2 S1 डॅश आणि S2 डॅश, S1 आणि S2 हे तिघं जे दिसले ना तुम्हाला, हे कसे कंजंक्शनमध्ये येतात, तिघंच्या तिघं, ठीक आहे. हे पूर्ण काय सगळे तिघं एकमेकांना पॅरलल आहेत. सो हेअर अगेन दॅट इथे मधले आणि हे दोघं एकमेकांमध्ये सिरीजमध्ये आहेत. सो आपला सिम्बॉलिक फॉर्म आपण ह्या पद्धतीने लिहिणार आहोत त्याचा, ठीक आहे. तर हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे, P डिस्जंक्शन डिस्जंक्शन
राऊंड ब्रॅकेटमधला हा लिहिला आपण नेगेशन पी कंजंक्शन नेगेशन क्यू आणि डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू लिहिला. तर स्विचिंग सर्किट तर आपल्याला माहिती आहे, आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. तर सिम्बॉलिक फॉर्म नंतर काय येतं आपलं, दॅट विल बी आपल्याला टेबल काढावा लागतो. ठीक आहे. तर हा जो टेबल येतो आहे आपला इथे, टेबल आपला पूर्ण याच्यावरती डिपेंडंट आहे. आता तर ह्या टेबलमध्ये बघा आपण काय केलं आहे, पहिले पी लिहिला नंतर क्यू लिहिला. ठीक आहे. कारण काय पी क्यूचं आहे म्हणून फक्त किती घेणार आहोत, 4च रो घेणार आहोत. पहिल्यामध्ये 1 1 0 0 1 0 1 0 येईल. नंतर नेगेशन पीमध्ये नेगेशन क्यूमध्ये आपण घेऊ. ठीक आहे. 0 0 1 1 0 1 0 1 येईल नेगेशनमधला. तर यांच्यामध्ये दोघांमध्ये काय कंजंक्शन आहे. ठीक आहे. या दोघांमध्ये कंजंक्शनचा जर विचार केला तर हा कंजंक्शन इथे दाखवतो आहे. कंजंक्शनला काय लागतात, दोघं 1 लागतात. हा दोघं 1 फक्त इथे आहे, बाकी तिघांमध्ये काय 0 आहे. सेम इथे पण बघा, हा दिसतोय पी डिसजंक्शन नेगेशन क्यू, नेगेशन पी आणि नेगेशन क्यूचा. याला पण काय दिसतोय तुम्हाला इथे. आता ह्याला आणि ह्या पीला कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. या पीला तर दोघांमध्ये काय डिसजंक्शन आहे. तर डिसजंक्शनमध्ये 1 1 लागेल तुम्हाला. 1 1 जिथे आहे तिथेच ना. ठीक आहे. तर 1 1 तर तुम्हाला काही दिसत नाही मला वाटतं. ठीक आहे. जिथे 1 1 असेल तिथे काय असायला पाहिजे या दोघांमध्ये. ठीक आहे. डिसजंक्शनमध्ये काय आहे, जिथे 0 0 असेल. ठीक आहे. जिथे 0 0 असेल तरच. तर इथे जर तुम्ही बघितलं हा आणि हा 0 आहे फक्त, तर म्हणून हा 0 लिहिला, बाकी सगळे काय आले 1 आले. त्यानंतर पी डिसजंक्शन कंजंक्शन क्यूला घेऊन घेऊ आपण शेवटी यांच्या दोघांमधलं कंपॅरिझन. तर यांच्यामध्ये कंजंक्शनमध्ये 1 1चा हा 1 आला, बाकी तिघं काय आले 0. ठीक आहे. सो दॅट तर लास्ट आपली जी कन्सेप्ट आहे, ह्या दोघांना कम्पेअर केलं आपण. या दोघांमध्ये काय आहे, डिसजंक्शन आहे. तर डिसजंक्शनमध्ये काय लागतो 0 0. तर हा एक 0 0 आहे, बाकी सगळे 1 1 येऊन जातील म्हणून. पण आता ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की जो स्विचिंग सर्किट आहे ना, ह्याच्यामध्ये आपण नाहीत ना 1 येतो आहे नाही ना 0 येतो आहे. म्हणजे ही जी केस होती ना आपली ट्युटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी सारखे जे कन्सेप्ट होतात आपल्याकडे, त्यांच्यामधून जर आपण याच्यामध्ये विचार केला तर हे मिक्स टाईप आहे. ठीक आहे. टी आणि एफ सारखं दिसतं आहे, बरोबर. म्हणजे इथे 1 आणि 0 सारखा आपला रिझल्ट येतो आहे. सो हेअर वी कॅन से दॅट की याच्यामधला जो ट्रूथ टेबल आहे याच्यामध्ये काय येतं आहे, 1 आणि 0 मिक्सेबल येतं आहे. सो हेअर वी से दॅट द लॅम्प मे ऑन और मे ऑफ. ठीक आहे ना, मे ऑन और मे ऑफ. तिसरं पण आपल्याला दिलेलं आहे त्याने. तिसरा जो क्वेश्चन होता आपल्याकडे दिलेला, आपण बघा इथे. तर हे दोघं एकमेकांना मध्ये कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. आणि हा पूर्ण आता ब्रॅकेट वेगळा होऊन जाईल. ठीक आहे. हा जसा लिहिला आहे आपण इथला, हा पी डॅश नेगेशन क्यू, हा आर, हे तिघं वेगळे लिहिले. परत ह्याचा वेगळा कन्सेप्ट लिहिला, हा वेगळा ब्रॅकेट लिहिला. पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर लिहिला. ठीक आहे. देन पण आता पी क्यू आर आहे म्हणून किती घ्यावं लागतील आपल्याला, इथे 8 लागतील टोटल, म्हणजे 8 रोज. ठीक आहे. पी क्यू आरमध्ये तिघं घेतले. तर पी क्यू आर जर तुम्ही इथे घेतले असेल तिघांमध्ये, परत नेगेशन आहेत पी क्यू आरचे तिघांचे. ठीक आहे. हे पीचा क्यू आरचा नेगेशन आहे, परत पीचा पण आपल्याला नेगेशन दिलेला आहे आणि इथे. ठीक आहे. सो वी कॅन गो थ्रू इट. पी नेगेशन पी पण आपण काढलेलं आहे इथे. नेगेशन पी नेगेशन क्यू आणि नेगेशन आर आपल्याकडे पाहिजे तिघं. तर इथे आपल्याला नेगेशन क्यू आणि नेगेशन आरचीच गरज आहे ॲक्च्युली. ठीक आहे. याची काही गरज नाही आहे आपल्याकडे इथे. सो 1 1 आता इथे दोघं तर आपण लिहिले. तर सगळ्यात पहिलं काम काय आपलं की ह्या दोघांना कम्पेअर करा, पी आणि नेगेशन क्यूला. तर पी आणि हा नेगेशन क्यूला कम्पेअर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, दोघांमध्ये डिसजंक्शन आहे. तर डिसजंक्शनमध्ये काय येतं, 0 0 पाहिजे. तर 0 0 हा 0, इथे एक 0 येतो आहे आणि हा 0 येतो आहे. तर म्हणून हा 0 लिहिला, हा 0 आहे, हा 0 आहे म्हणून 0 लिहिला, बाकी सगळे किती आले 1 आले. ठीक आहे. देन त्यानंतर तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर परत तर हे वेगळं आहे आणि हा नेगेशन ऑफ आर वेगळा आहे इथे. तर मी काय केलं आहे, हा वेगळा घेतलेला आहे आणि हा नेगेशन ऑफ आर यांच्यामध्ये डिसजंक्शन आहे. ठीक आहे. हे दिसतं आहे, हे वेगळं आहे आणि यांच्यामध्ये डिसजंक्शन घेतलेलं आहे आरमध्ये. तर आपल्याला ह्याला आणि ह्या नेगेशन आरला कम्पेअर करायचं आहे. तर दोघांमध्ये डिसजंक्शन असेल तर काय लागेल 0 0 लागेल. तर तुम्ही बघितलं असेल की इथे एकच 0 0 आहे म्हणून हा एक 0 आला, बाकी सगळे काय आले 1 तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. देन परत इथे क्यू डिसजंक्शन आरला पण बघा. तर क्यू डिसजंक्शन आर हा दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. तर क्यू डिसजंक्शन आर लिहिला. तर क्यू डिसजंक्शन आरमध्ये काय आहे, हे दोघं दिसतात. यांच्यामध्ये हे क्यू कंजंक्शन आर आहे. हां, हे कंजंक्शन आरमध्ये काय लागेल 1 1 1 लागेल. बाकी सगळे जर आपण 1 1 बघितलं तर हा एक 1 1 आहे, बाकी सगळे काय दिसतात आपल्याला 0 दिसतात. सेम केस आहे. आता पी आणि हे सगळं ह्या दोघांमध्ये काय डिसजंक्शन आहे. तर पीमधला आणि ह्याच्यामधला कंजंक्शन, तर हा 1 आला
ठीक आहे. हे दोघांमध्ये इथे दिसतंय लागतंय पीमध्ये आणि पीमध्ये, या पीमध्ये आणि ह्या यांच्यामध्ये हा 1 आला. देन अगेन हेअर तिघांमध्ये 1 आहे, हा तिघांमध्ये 1 दिसतोय. देन हेअर आफ्टर दिस वेन वी कॅन गो थ्रू द लास्ट जो कॉलम आहे आपला, जर ह्या दोघांना कम्पेअर केलं आपण, सो लास्टली हे दोघं दिसतात. इथे 1 येईल आणि इथे 0 येईल. सेम इथे पण. तर जो लॅम्प असेल दॅट विल बी द लॅम्प ग्लो इफ S1 इज ऑन अँड मे एनी स्टेटस ऑफ S2. ठीक आहे ना. कारण इथे 0 आणि 1 तो तुम्हाला इथे दिसतोय. ठीक आहे. देन दिस वन इज आवर क्वेश्चन. वेगळा क्वेश्चन आपल्याला हा इथे दिसतोय थर्ड क्वेश्चनचा. ठीक आहे. त्यांनी आपल्याला इंटरप्ट करायला लावला होता रिझल्ट. तर ह्या पद्धतीने आपण आपल्या याच्यामध्ये काम केलं क्वेश्चन नंबर 4मध्ये. तर याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. दॅट विल बी ऑप्टेन द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन काढायचं आहे आणि त्याचं एक स्विचिंग सर्किट आपल्याला त्याने काढायचं आहे. पण आपल्याला त्याने लॉजिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे. तर आता हे एक्सप्रेशन बघा. पी डिस्जंक्शन ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, क्यू कंजंक्शन नेगेशन क्यू. तर तुम्हाला माहिती आहे जर मी कॉम्प्लिमेंट लॉला यूज केलं, क्यू पी कंजंक्शन नेगेशन पी जर असेल तर तो फॉल्स असतो कॉम्प्लिमेंट लॉनुसार. ठीक आहे. तर सेम आहे जर आयडेंटिटी लॉ यूज केला मी, ठीक आहे, याच्यामधला हा काय होऊन जाईल, एफ येऊन जाईल कॉम्प्लिमेंट लॉने. सेम ह्यांच्यामधला पी डिस्जंक्शन एफमध्ये काय होईल, हा आयडेंटिटी लॉने काय होऊन जाईल, पी होऊन जाईल. सो सिम्पल लॉजिकल स्विचिंग सर्किटमध्ये काय येईल, फक्त आता पी येतो आहे. पी म्हणजे काय, हा S1 येतो आपला. पी म्हणजे काय, S1 स्विच 1. सो हे आपलं स्विचिंग सर्किट असेल. सेम दुसऱ्या केसमध्ये जर आपण बघितलं, दुसरं एक्झाम्पल हे आपल्याला इथे दिलेलं आहे याने. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण बघा. इन दिस एक्झाम्पल आता पी नेगेशन पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन. ठीक आहे. नेगेशन पी कंजंक्शन नेगेशन क्यू डिस्जंक्शन पी कंजंक्शन नेगेशन क्यू दिलेला आहे. ठीक आहे. देन जर आपण याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट लॉचा यूज केला ना, ठीक आहे, तर कॉम्प्लिमेंट लॉचा यूज केल्यावर तुम्हाला दिसेल इथला ह्या दोघांमध्ये बघा, या दोघांमधला कॉम्प्लिमेंट लॉचा यूज हा आपल्याला इथे दिसतोय. दॅट विल बी पी कंजंक्शन नेगेशन क्यू घेतला. ठीक आहे. देन पहिले ठीक आहे, पी कंजंक्शन नेगेशन क्यू. देन नंतर घेतला आपण नेगेशन पी कंजंक्शन क्यूचा आणि हा नेगेशन पी कंजंक्शन नेगेशन क्यू घेतला कॉम्प्लिमेंट लॉने. अरेंज करून घेतले फक्त त्यांना. ठीक आहे ना. सेम होतं, फक्त पोझिशन चेंज करून घेतली. त्यानंतर मी काय केलं, असोसिएटिव्ह लॉला ऑब्झर्व केला. तर असोसिएटिव्ह लॉने काय केलं, ह्या दोघांना ब्रॅकेट करून दिलं. ठीक आहे. बाकी हा पहिला माझा ॲज इट इज ठेवला. ठीक आहे, डिस्जंक्शनने. ठीक आहे, असोसिएटिव्ह लॉने. तर त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा यूज केला. ह्या दोघांमध्ये नेगेशन पी आहे कॉमन आणि क्यू आणि नेगेशन क्यूला मी थोडंसं वेगळं लिहिलं आणि त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा ॲप्लिकेशन केला. त्याच्यामध्ये क्यू डिस्जंक्शन नेगेशन क्यू जर असेल तर तो टी असतो, ट्रूथ टेबल कॉम्प्लिमेंट लॉ त्याला म्हणतात. तर कॉम्प्लिमेंट लॉ नंतर हा आपला टी आला. तर टी नंतर आपण याला म्हणतो नेगेशन पी कंजंक्शन टी जर असेल तर. ठीक आहे. देन तर परत जर कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला गेला तर टी आला हा, आणि जर आयडेंटिटी लॉ यूज केला नेगेशन पी आणि टीमध्ये तर तो नेगेशन पीच येऊन जाईल आपल्याकडे. तर हा आणि हामध्ये आता काय येतं आहे, नेगेशन पी कंजंक्शन नेगेशन क्यू येतो आहे ना. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा यूज केला. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा यूज केल्यानंतर काय होईल, हा पी आणि हा पी थोडासा वेगळा होऊन जाईल, पी आणि पी आणि क्यूमध्ये थोडासा वेगळा दिसेल तुम्हाला वेगळा. त्याच्यामध्ये पी नेगेशन पी काय येतो आपला, हा पण थोडासा वेगळा लिहू. ठीक आहे. देन इथे पण थोडासा चेंज केला. हा पी नेगेशन पी आणि डिस्जंक्शन क्यू पहिले लिहिला बाय युजिंग कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे. तर कम्युटेटिव्ह लॉच्या यूज नंतर पी डिस्जंक्शन नेगेशन क्यूला टी लिहून घेतलं बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आणि हा ॲज इट इज राहिला नेगेशन पी डिस्जंक्शन नेगेशन क्यूमधला. तर हा आहे आपला बाय युजिंग आयडेंटिटी लॉ, टी चालला जाईल आणि नेगेशन पी होऊन जाईल. तर इथे काय नेगेशन पी म्हणजे S1 डॅश आणि नेगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. हे असेल आपलं सिम्पल लॉजिकल इक्विव्हॅलेंट सर्किट. ठीक आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 3 आहे आपल्याला इथे दिसतोय. दिस क्वेश्चन नंबर 3 विल बी हा थोडासा वेगळा दिलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3ला पण बघा. हे सगळे तुम्हाला ते लॉजवरती डिपेंड आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं ते लॉज जरा बघा, चांगल्या पद्धतीने त्यांना ऑब्झर्व करा, नीट बघत जा, यांच्यावरती प्रॅक्टिस करा. हे जे क्वेश्चन आहेत ना 4-5 क्वेश्चन खूप महत्त्वाचे असतील तुम्हाला. तुम्ही जर हे क्वेश्चन घेतले, स्वतः लिहून काढले तर त्याच्यावरती तुमचे बेस पक्का होऊन जाईल आणि तुम्हाला ते सॉल्व पण करता येईल. इथे पण बघत जा. दॅट इज पी डिस्जंक्शन. आता याच्यामध्ये काय लिहिलं होतं, जर मी कम्युटेटिव्ह लॉचा यूज केला ना तर ह्याला पी हा जो दिसतोय पी हे पहिले लिहिलं पी डिस्जंक्शन पी नेगेशन क्यूचा आणि नंतरचा हे लिहून काढलं. ठीक आहे. नंतर असोसिएटिव्ह लॉचा यूज केला. असोसिएटिव्ह लॉचा यूज करून याच्यामधला हा ब्रॅकेट काढून घेतला मी. ठीक आहे.
ब्रॅकेट काढल्यानंतर मी काय केलं, कम्युटेटिव्ह लॉचा यूज करून घेतला. हे ॲज इट इज आहे. त्याच्यामध्ये आर पहिले लिहिला, क्यू नंतर आणि हा शेवटी पी लिहून काढला. तर परत डी मॉर्गन लॉचा यूज करून हा नेगेशन पी जो होता ना तो बाहेर काढलेला आहे आणि ह्या डिस्जंक्शनचा कंजंक्शन करून घेतला आणि हा ॲज इट इज लिहिला. तर त्यानंतर परत मी काय केला, कम्युटेटिव्ह लॉचा यूज केला. कम्युटेटिव्ह लॉचा यूज करून काय केलं गेलं, दॅट इज पी आधी लिहिला नंतर आर लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि परत अगेन मी कम्युटेटिव्ह लॉचा यूज करतो. ह्या पीला पहिले लिहितो आहे, नंतर हे लिहितो नेगेशन क्यू कंजंक्शन आरला. तर ह्यानंतर जर मी हे लिहिलं तर पी ह्याच्यामध्ये नेगेशन पी डिस्जंक्शन नेगेशन क्यूमध्ये हा जो दिसतोय तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा जर यूज केला गेला, ठीक आहे, हा आणि हा बघा इथे आता यांच्यामध्ये पी दोघांमध्ये कॉमन आहे, डिस्जंक्शनचाच आहे. तर पी डिस्जंक्शन क्यू कॉमन काढला, कॉमनली आपण लिहून काढला. नंतर हा आणि हा सोबत लिहिला, दिसतोय इथे बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन आफ्टर दिस ह्याच्यामध्ये हा एफ दिसतोय. आता ह्यांच्यामध्ये पी नेगेशन पी काय असतो आपला, फॉल्स असतो. and by using complement law. Then after this the lastly p disjunction f असतो आपला p, this one by using an identity law. याच्या पद्धतीनेच हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मला वाटतं बाहेर काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक होती तुमच्या क्वेश्चनमध्ये. इथे हा नेगेशन पी नाही आहे, हा मला वाटतं नेगेशन क्यू नाही आहे, हा क्यूच आहे आणि त्याचा आन्सर पण मला ते त्या पद्धतीने दिसतंय. तिथे पण मी काय केलं आहे, इथे कम्युटेटिव्ह लॉचा यूज केला आधी, दिसतोय नेगेशन पीमध्ये हा जो दिसतोय इथला, याची पोझिशन चेंज करून घेतली आपण जरा. पी डिस्जंक्शन नेगेशन क्यूमध्ये घेतला, नेगेशन पी कंजंक्शन नेगेशन क्यू ॲज इट इज लिहून काढलं पहिले कम्युटेटिव्ह लॉने. देन आफ्टर दिस याच्यामध्ये नेगेशन हा जो दिसतोय ना, हा याची पोझिशन चेंज केली मी कम्युटेटिव्ह लॉ यूज करून. दिसतोय पी आणि पीला सोबत घेतलं, क्यूला थोडंसं वेगळं काढलं आहे. तर हा एफ आला बाय युजिंग कम्युटेटिव्ह लॉ. देन क्यू यांच्यामध्ये हा ॲज इट इज लिहिला. तर कॉम्प्लिमेंट लॉने जर याचा ऑब्झर्व केला आपण, त्याच्यानंतर आपल्याकडे काय येईल, दॅट विल बी हेअर वॉट एवर यू ऑब्झर्व दॅट, इथे हा एफ येऊन जाईल याचा. ठीक आहे. देन हे ॲज इट इज असेल आपलं दोघं आयडेंटिटी लॉ, याचा आयडेंटिटी लॉचा यूज करून. देन त्यानंतर आपल्याकडे येईल हा जो दिसतो आहे हे दोघांना, ठीक आहे, आयडेंटिटी लॉने तो एफ पण चालला जाईल. त्यात नेगेशन पी क्यू कंजंक्शन आर, क्यू कंजंक्शन क्यू नेगेशन आर आयडेंटिटी लॉ आपल्याला यूज करावा लागेल. त्यांच्यामध्ये कॉमन काय, आता हा पी आणि हा पी जर घेतला तर नेगेशनमध्ये येऊन जाईल आणि हे दोघं ह्याच्यामध्ये कॉमन आहेत बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. वेगळं लिहून काढलं तर हा पी नेगेशन पी म्हणजे काय, टी आहे बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आणि हे ॲज इट इज आहे. तर टी आणि एफमध्ये जर आयडेंटिटीचा यूज केला सो वी कॅन गेट अ क्यू कंजंक्शन आर आणि हा काय आपला हा सिम्पल लॉजिकल स्विचिंग सर्किट. तर ह्या पद्धतीने आपला हा जो क्वेश्चन नंबर 5 होता आपण कंप्लीट केला आपण. तर बऱ्याच पद्धतीने तुम्हाला मी नोट्स पण दिले. तर परत एकदा रिक्वेस्ट करतो तुम्हाला हे स्वतः लिहून काढा. जर स्वतः लिहून काढलं ना तर तुमच्याने तुमची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस पण होईल अँड यू कॅन सॉल्व ऑल दिस एक्झाम्पल्स. पण थोडंसं एक परत रिक्वेस्ट करतो, एवढा जास्त रिस्पॉन्स नाही आहे आपल्या व्हिडिओजला, आपल्या लेक्चर्सला. तर मला सजेशन पाहिजे तुमच्याकडून की मी काय करू शकतो की हे जे थोडंसं एक्सप्रेसिव्ह व्हायला पाहिजे तुमच्यासाठी आणि खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं. ठीक आहे. कारण मी जे काही रिस्पॉन्स याच्यावरून बघतो आहे बऱ्याच लोकांचा एवढा खास रिस्पॉन्स नाही आहे याच्यावरती. ठीक आहे. सो आय रिक्वेस्ट यू दॅट मला सजेस्ट करा, खाली कमेंट करा की सर काहीतरी चुकतं आहे, कुठे चुकतं आहे ते मला सांगा. देन वी कॅन स्टार्ट अवर लेक्चर विथ थोड्याशा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन.